गुड इव्हनिंग मित्रांनो, वेलकम बॅक टू वाईल्ड पार्क मार्क्स. आपण निघालो आहोत नाईट सफारी. कानामध्ये नाईट सफारी खटिया बफरमध्ये होते. तर आपण आता खटिया बफरलाच चाललो आहोत. 2 मिनटात गेट येईल. समजा तुम्ही मुक्कीला असाल तर मुक्कीच्या इथे खापा नाईट सफारी आहे. खापा झोन, खापा बफर आहे ना, तिथून नाईट सफारी होते. तिथे आपण खटियाला असू तर तिथे खटियामधून नाईट सफारी होते. मागच्या वेळेला आपण सतपुरामध्ये जमानी देवला नाईट सफारी केलेली, तर ही आपली दुसरी नाईट सफारी आहे. याचबरोबर व्हेरिफिकेशन केल्यानंतर परमिटचं आपण बफर झोनमध्ये आलेलो आहोत. रात्रीचं जंगलात एंटर केल्यावर खूप भयानक फील येतं. आपण आत आल्या आल्याच टायगर ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. काल इकडे एक फिमेल आणि तिचे 2 कप्सची सायटिंग झालेली आहे. तर आपण आता त्याच एरियात चाललो आहे डायरेक्ट. आज सकाळी पण तिथे कॉलिंगचे आवाज ऐकू येत होते गावकऱ्यांना. बफर झोन असल्यामुळे गावकरी आपले मवेशी घेऊन आत येऊ शकतात. त्यांच्याकडून इनपुट्स घेऊन आपण आता तिथेच डायरेक्टली चाललो आहोत. बफर असलं तरी जबरदस्त असं डेन्स फॉरेस्ट आहे. पूर्ण हिली रिजन आहे. आपण एका डोंगरावर चढत आहोत. फुल मून जवळ आलेला आहे, पण फॉरेस्ट एवढं डेन्स आहे की त्याचाही लाईट खाली जंगलात पडत नाही आहे. त्याचाही आम्हाला फायदा घेता येत नाही आहे मूनचा. मित्रांनो, आपण जंगलाच्या आत थांबलेलो आहोत. कुठे काय कॉलिंगचा आवाज येतो आहे का? जिप्सी चालू असताना आवाज येत नाही, म्हणून मध्ये मध्ये थांबावं लागतं. बघा, पिच डार्क आहे, काहीच दिसत नाही आहे. खूप भीती वाटते. बाजूनी काही येईल का, मागून काही येईल का. चंद्रप्रकाशही खाली पडत नाही आहे, त्याचाही आपल्याला फायदा होत नाही आहे. पण जंगलाच्या आत असं थांबण्यासाठी खूप डेअरिंग लागते. जिप्सी चालू असताना काय वाटत नाही, पण जिप्सी थांबल्यावर खरंच भीती वाटते. जिप्सी लाईटमध्ये व्यवस्थित दिसतं सगळं, पण फ्रंटचंच दिसतं. साईडचं काहीच दिसत नाही, काहीच कळत नाही. साईडला प्राणी आहेत नाही आहेत. फक्त जिप्सीचा लाईट जो स्ट्रेट पडतो त्याच्यामध्येच तुम्हाला बघता येतं. भयान शांतता आहे. रातकिड्यांचा आवाज आहे. जिप्सी थांबल्यावर खूप टेन्शन येतं, पण काय करणार, जिप्सी थांबवावी लागते. कॉलिंगचा आवाज ऐकण्यासाठी. तर मित्रांनो, ही समोर जो आपल्याला दिसतंय ना, ही फायर लाईन आहे.
आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की आपण थोडक्यासाठी टायगरला मिस केलं. आपल्या मागच्या गाडीला टायग्रेसनी रोड शो दिला. आपण थोडक्यासाठी टायग्रेसला मिस केलेलं आहे. 2 गाड्यांना टायग्रेस दिसलेली आहे. फक्त 2 गाड्यांना दिसली. आपल्या मागच्या गाडीला आपण क्रॉस झालो आणि मागून टायग्रेस निघाली. कॉलिंग नाही, काय नाही, काही टायग्रेस चालते. थोडक्यासाठी टायग्रेस मिस झाली आपल्याला आज. त्याच्यानंतर कुठल्याच गाडीला ती दिसली नाही अजून. सगळ्या गाड्या अशा थांबलेल्या आहेत मध्ये. कोणालाच परत स्पॉट झालेली नाही आहे. नाईट सफारी ही संध्याकाळी 6:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत असते. आपण 6:30ला एंट्री मारली खरी. ज्या 2 गाड्या लेट आल्या ना त्यांनाच बरोबर सायटिंग झाली. पावणे 9 झाले आहेत आणि आता आपल्याला बाहेर पडावं लागेल. तिचे सगळे स्पॉट्स जिथे जिथे ती निघू शकते ते आपण चेक केले. मी काय त्याचं रेकॉर्डिंग करू नाही शकलो अंधार असल्यामुळे. आता आपण एक्झिटच्या मार्गावर लागलेलो आहे. 15 मिनिटात कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एक्झिटचा गेट गाठायचा आहे. सगळा डोंगराळ भाग आहे. रस्ते प्रचंड खराब आहेत. म्हणून व्हिडिओ हलतोय. आजूबाजूचं काहीच दिसत नाही. जिप्सीच्या हेडलाईटमध्ये जेवढं बघता येईल तेवढंच दिसतं. ही टायग्रेस जेव्हा बाहेर आली तेव्हा कुठल्याही प्रकारचं कॉलिंग वगैरे काही झालं नाही. कॉलिंग झालं असतं तरी आम्ही मागे तिथूनच मागे फिरलो असतो. कॉलिंग नाही, काय नाही. मागच्या गाडीला तिने 4 ते 5 मिनटं रोड शो दिला. आपल्या आणि त्याची थोडक्यासाठी चुकामुक झाली. हरकत नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारे ही सफारी आपली आता संपलेली आहे. आपल्याला काय टायगर दिसलेला नाही, पण एक वेगळाच अनुभव असतो नाईट सफारीचा.
एकदा नाईट सफारी नक्की करून बघा. चला बाय बाय, गुड नाईट. हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो.